श्री स्वामी समर्थ। सर्वांना माहिती आहे आता आळंदीची यात्रा चालू आहे, तर चला आपण आता म्हणजे रात्री, आता दिवसाला काही जमणार नाहीये कारण की मिस्टर गेले कामावरती, तर आपण संध्याकाळी मस्त असं आळंदीच्या यात्रेला जाणार आहोत। दर्शन होणार का ते माहिती नाहीये कारण की खूप गर्दी आहे, खूप भाविक आलेले आहे आणि असे म्हणजे खेडोपाडीच्या अशा पालख्या आलेल्या असतात, असे ग्रुप असतात 20-20, 50-50, 30-30 लोकांचा ग्रुप आलेला असतो, म्हणजे पालखी घेऊन आलेला असतात। ज्ञानेश्वरांची म्हणा, माऊलींची, संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालख्या आलेल्या असतात माऊलींचं दर्शन करण्यासाठी। तर चला आळंदीची तुम्हाला थोडीशी झलक दाखवणार आहे, जेवढं शूट झाले तिथं। आणि यात्रा म्हटली म्हणजे तिथं सर्व काही विकायला असतो, A to Z ज्या आपल्या संसारात लागणाऱ्या वस्तू असतात त्या A to Z, कटलरी पासून, चप्पल पासून, गोधडी पासून, ब्लँकेट पासून, पोळपाट पासून सगळ्या वस्तू A to Z आलेल्या असतात। तर चला तुम्हाला आळंदीकडे नेते। हे बघा आपण आता आळंदीकडे निघाला आहोत कारण की मी म्हटली होती की संध्याकाळी जाणार आहे, पण मिस्टरांना येता येता उशीर झाला, 9 वाजले। 9 वाजल्या घरी आले, त्याच्यानंतर स्वयंपाक केला, मिसळ, मटकीची भाजी, चपाती केली, मग जेवण वगैरे करून आम्ही निघालो। मुलं म्हणजे आलेच नाही, खूप गर्दी असते, म्हटलं जाऊ दे त्यांना घरीच राहू, नंतर नेऊ म्हटलं, कारण की 5-6 दिवस ही यात्रा असते, 4-5 दिवस, म्हटलं तेव्हा नेऊ त्यांना। आणि बघा 10 वाजले होते, इथं आल्यावर घरापासून फक्त 15 बाईक असेल तर 15-20 मिनटं लागतं इथं यायला, आणि खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात गर्दी होती। तर बाईक साईडला इथं लावायची होती, पुढं पायी जायचं होतं आणि सगळे मार्केट लागलेले A to Z वस्तू विकायला आहे तिथं। तर आम्ही गेलो नदीकडे, जाता जाता म्हटलं बघू आपलं म्हणजे 1-2 तास आपण उभं राहू शकलो असतो दर्शन घेण्यासाठी, पण त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ लागणार होता आणि किती वेळ लागू शकतो आपण सांगू नाही शकत, कारण की भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती, म्हणजे ते त्यावेळेस मध्ये असलं तरी 2 तास लागतात आणि इथं बाहेरून होती खूप नदीकडे, नदीच्या तिकडं लाईन होती, तर आम्हाला किती वेळ लागला असता, 5-6 तास तरी लागलं असतं, म्हणजे सांगू नाही शकत किती वेळ लागला नक्की टायमिंग, पण खूप मोठी गर्दी होती, म्हणजे बाहेरच आळंदीच्या बाहेरूनच गर्दी होती भाविकांची। जे दूरून आलेले असतात ते दर्शन घेतल्याशिवाय जात नाही, आपण तर जवळचे व्यक्ती आहेत तर आपण केव्हा पण माऊलींचं दर्शन घेऊ शकतो। आणि 1-2 व्हिडिओ पण टाकलेले, गेल्या वेळेस गर्दी नव्हती तर ते तुम्हाला माऊलींचं म्हणजे एकदम जवळून तर नाही दिलं होतं, पण मध्ये गाभाऱ्यामधलं दर्शन तुम्हाला दिलं होतं दरवाजाचं, पण आता तर नदीचा इथूनच तुम्हाला दर्शन दिलेलं आहे कळसचं। तर जाता जाता इथं गाय घ्यायची होती आम्हाला, म्हटलं तिकडून येताना घेऊ, पण तिकडून येताना पण गाय वगैरे काही घेतलं नाही, काहीच घेतलं नाही, सगळ्या A to Z वस्तू आहे, पण जशी गाय पाहिजे होती तशी तिथं आम्हाला मिळाली नाही। अशा ढेबऱ्या गायी होत्या, अशा असताना आपल्या गावरानी गायी तशा पद्धतीने नव्हता त्यांचा आकार वगैरे। तर बघा पालखीचं म्हणजे सगळं काही होतं इथं, गेम्स पण होते विकायला, भरपूर काही होतं, ब्लँकेट वगैरे, जे दूरचे लोक आलेले असतात ते म्हणजे काही ना ब्लँकेट वगैरे असे त्यांच्याजवळ घेऊन जात होते विकत, कारण की आपण कुठं गेलो फिरायला वगैरे तर आपण काही ना काही वस्तू आणत असतो, त्याच पद्धतीने भाविक घेऊन आलेले असतात आणि आळंदीमधून काही ना काही खरेदी करून गेलेले असतात, म्हणजे आठवण राहते की आपण हे आळंदीमधून आणलेली ही वस्तू म्हणून। हे बघा ही ट्रॉफिक किती झालेली होती बघू शकता तुम्ही इथं। तर अशाच ट्रॉफिकमध्ये येताना मिस्टरांना उशीर झाला आणि घरी 9-9:30 वाजून गेले, म्हणजे 9-8:30 वाजले असतील। त्याच्यानंतर स्वयंपाक केला, भांडे वगैरे घासली आणि लगेच आळंदीच्या दर्शनासाठी आलो होतो। इथं बघा इथून एंट्री होती, गाडी वगैरे बाईकवरती आलेलो होतो, ती तिकडं साईडला लावलेली होती आणि बघू शकतात इथून म्हणजे याच्या बाहेरूनच गर्दी होती लाईनची। आम्हाला पण म्हणजे माहिती नव्हतं कुठून लाईन आहे, जिथून आम्हाला माहिती होतं की इथून लाईन असते तर तिथं बंद केलेलं होतं, ते म्हणत होते की तुम्ही तिकडून बाहेरून नंबर लावा। आणि बघा हे भाविक दर्शन घेऊन थकले असतील, दिवसभराचे तिथं झोपलेले होते, विश्रांती करत होते, म्हणजे खूप काही, म्हणजे कोणाची गाडी उशिरा असे, कोणाची लवकर असे, म्हणजे सगळे असे कोणी मुक्कामाला पण राहत असतात। तर इथं आम्ही नदीजवळ आलेलो होतो आणि नदी बघू शकता, आणि काही ठिकाणी भजन कीर्तन चालू होते आणि आम्ही नदीजवळ आलेलो होतो। आणि इथं थोडंसं म्हणजे
इंद्रायणी नदी आहे, पवित्र स्थान असतं जसं गंगेला आपण महत्त्व देतो त्याच पद्धतीने इंद्रायणी नदी आहे. तर पवित्र असं पाणी असतं हे, तर आपण हातपाय धुवूनच दर्शन घेऊ शकतो. पण कधी पण तुम्ही आळंदीला आले ना, पहिले नदीवर यायचे, हातपाय धुवून आंघोळ करायची. काही भाविक हातपाय धुवून म्हणजे आंघोळ करत होते, काही म्हणजे एवढी थंडी होती, कडाक्याची थंडी होती, तरी पण काही भाविक आंघोळ करत होते. जी काही आपली पीडा असते, रोगराई असते ती निघून जाते. पण आम्ही फक्त हातपाय धुवून धुतले आणि डोक्यावर पाणी असं शिंतळून घेतो. म्हणजे दूरचे भाविक असतात ते आंघोळ वगैरे करत असतात. आणि बघा हे आळंदीचं मंदिर आहे, तर तुम्हाला कळसचं दर्शन देते मी, जेवढं शूट केलेलं आहे तेवढं. आणि काही भाविक नदीजवळ एकदम छान असं सुंदर दृश्य वाटत होतं, बघू शकता तुम्ही. मला आता अशा ठिकाणी काय बोलावं काही समजत नाही, मी फक्त मोबाईल घेऊन उभी होती. आणि समोर बघा तुम्हाला मंदिर दिसतच असेल, कळस. तर कळसचं तुम्ही दर्शन घ्या, लाईटिंगने पूर्ण असं सजवलेलं होतं. आणि रात्रीची वेळ होती, तर खूप सर्व म्हणजे एकदम सुंदर दिसत होतं वातावरण, लाईटिंग वगैरे. तर आम्ही नदीजवळ गेलो, हातपाय धुवून घेतले आणि डोक्यावर असं पाणी टाकून घेतलं. आणि आता म्हटलं चला दर्शनाची लाईन किती मोठी बघू. तर ती समोर तुम्हाला तिकडं म्हणजे दिसत असेल किंवा नाही, पण तिकडं खूप अशी रांग होती. तर किती वेळ लागला असा आपण तर काही सांगू नाही शकत, कारण की इथूनच पुढं म्हणजे लाईनीला हे बघा भाविक झोपलेले होते, काही काही मुक्कामाला आलेले असतात दूरदूरचे. कुठून जायचं का ब्रिज कडून? ते पण गाडी चालवून किंवा प्रवास करून थकलेले असतात. कोणी कोणी आता 4 दिवस यात्रा आहे मोठ्या प्रमाणात, कोणी मुक्कामाला राहत असतात 4 दिवस. काही ना काही असेल, जिथे तिथं भजन कीर्तन चालू होते, जागरण करायचं असतो सकाळी. तर या स्नान वगैरे होतं, अभिषेक वगैरे झाला, त्याच्यानंतर महाप्रसाद झाला, म्हणजे जे रीतिरिवाजप्रमाणे ते काही असते पूजा वगैरे ते सर्व झालं, यज्ञ झाला. आणि रात्री फक्त जागरण करायचं होतं, जागोजागी काही कीर्तन चालू होते. पूर्ण अशी आणि पोलीस जिथे तिथं बंदोबस्त होता. ही दिसते ना, ही पूर्ण इथं भजन चालू होतं, छान असं प्रवचन. आता ज्यांना ऐकायचं ते ऐकतात, काही झोपलेले होते, थकलेलं असतं बिचारे. आणि लाईनमध्ये कोणी कोणी दर्शनासाठी लाईनमध्ये उभं असेल तर ते पूर्ण थकून गेले असतील. हे बघा ते समोर मंदिराचं दर्शन दिसत असेल तुम्हाला, कळस ते मंदिर आहे माऊलीचं. आणि इथं आपण नेकलेस बघत होतो, हे 300-250ला अशी नेकलेस होती. हा बघा हा 300ला होता. याची किती होतील कमी? मी 200ला मागितला पण त्यांनी दिला नाही. 400 का 350 असं काही म्हणत होते ते. मी म्हटलं 200-250 घेऊन गेलो. पण मस्त होता ग्रीन कलर आणि देवीचं. आता मार्गशीर्ष महिना पण येतोय, तर मार्गशीर्ष महिन्यासाठीच मी घेणार होती. इथं बघा बायांची तिथं म्हणजे कटलरीचं सामान, तर जिथे तिथं होता 50 रुपयापासून ते 20 रुपयापासून. हे बघा 50 रुपयाला काही पण घ्या, नेकलेस घ्या, साडी पिन, कमरपट्टा असेल, चैन, मुलींच्या नेकलेस होते, मोतीमध्ये होते, गोल्डनमध्ये, सिल्वरमध्ये, सर्व प्रकारचे नेकलेस, ब्रेसलेट सगळं काही होतं. हे बघा नेकलेस मुलींसाठी खूप सुंदर सुंदर नेकलेस होते साडीवर. आणि आता मार्गशीर्ष महिना आहे तर नक्की हे नेकलेस घ्या. आता याच्यातून माझं काही नेकलेस आहे 3-4 पडलेले, तुम्ही बघितलेच असणार. कलश याच्यातले 2-3 म्हणजे आहेत. आणि आता पण एक काहीच घेतलं नाही, फक्त छोटासा स्टीलचा डबा घेतला ठेवण्यासाठी. आणि बांगड्या पण आहेत त्याच्यातल्या 2-3. खूप स्वस्त होतं तिथे. या 100 रुपयाला बांगड्या आहे बघा, किती सुंदर सुंदर 100 रुपयाला आहे. आणि आपण कानातले पण छान होते, 50 रुपयाला होते. हे बघा हे 50-50चे. आणि असं दुकानावर गेलं थोडं महाग म्हणतात, म्हणजे कुठं चांगला भाव असतो कुठं महाग देतात. तर
तर असं यात्रा असेल तर तिथं बघायचं आपण. यात्रेमध्ये थोडं कमी रेटमध्ये दिलं जातं. माझ्याकडे आहेत नेकलेस आहेत, बांगड्या आहेत, त्याच बांगड्या त्याच नेकलेस आहेत. हे बघा या 50-50 रुपयाला बांगड्या आहेत. ह्या साडीवर मॅचिंग खड्यांचे डायमंडचे बांगड्या होत्या मस्त. हे बघा हे 50 रुपयाला आहे. 50 रुपयाला काय मिळतं तर बघा भारी भारी नेकलेस होते. 10 मोतींचा पण आहे, असे नेकलेस पण आहे. साडी पिन पण पडलेली आहे. साडीला तर लावली जात नाही पण ते वरचंच निघून जातं. आपण काही वस्तू घेतल्या ना आता ते यूज झाल्या पाहिजे तरच आपण घ्यायच्या. काही पण दिसलं म्हणजे उचलून आणायचं. आता अशी साडी पिन पण आहे, एक दिवस साडीला लावली नाही पण त्याचं वरचंच ते डिझाईन निघून आली. आणि लहान मुलांचं पण सगळे पाळणे वगैरे होते. तिकडं काही गेलो नाही कारण की आम्ही दोघंच जण आलेलो होतो आळंदीच्या यात्रेसाठी. म्हटलं नंतर आणू. बघा जिथं कटलरी असते तिथं बायकांची खूप गर्दी असते. स्टीलचे भांडं होते छान छान मस्त. आता भांडे वगैरे पण काहीच घ्यायचे नव्हते, सगळं काही आहे. चमचे उलथणे सगळं काही आहे. पोळपाट सगळं A to Z आहे. पण म्हणजे यूज झालं पाहिजे आपण घेत होतो. आणि जे आहे ते इथं कप बघा. आत्ताच DMartमधून मी कप आणलेले आहेत. आणि इकडे हे विचारलं तर तो आम्ही 120ला मागितलं. तो 100-150 रुपये का 130 रुपये मागत होता. मग काही घेतलं नाही. बघा मस्त आहे ना, दरवाजाला लावलेला कलर पण छान होता. तर आज पण जाणार आहोत, बघू. आज काहीतरी खरेदी करूनच आणावं लागेल. आणि हे बघे 300ला हार होते. आता हे मुलींसाठी चांगले यूज झालं पाहिजे. कार्यक्रम असले की तिथं. आता आपण घरीच असतो हाऊस वाईफ म्हटलं म्हणजे आता जॉबला वगैरे कुठं राहिलं असं म्हणजे आपण जॉब वगैरे करतो तर तिथं आपण घालू शकतो. आता एकच नेकलेस घेतला 300 रुपयाचा तर बोर होतो. आणि असं काही लग्न कार्यक्रम असेल तर पटकन घेतो माणूस. तसं काहीच नव्हतं. म्हटलं चला आपले पडून खराब होता, कुठं डायमंड निघून जाता, कुठं काय असं झालेलं आहे म्हणून मी काही जास्त घेतलं नाही. मी फक्त मार्गशीर्ष महिना येणार आहे तर त्याच्यासाठी देवीसाठी छान असा नेकलेस बघत होती मस्त. एक नेकलेस बघितला पण त्याचे म्हणजे आवडला नाही मला. 100 रुपयात छान होता मस्त पण थोडासा पुरला नसता तो कलशाला म्हणून घेतला नाही. इथं काय जिथं गर्दी असते ना तिथं काहीतरी स्वेटर होते, ब्लँकेट घेतले, चष्मे होते, गागोल होते, थोडं काही विकायला होते. तुझे गर्दी तर बघू शकता. 10-10:30 झाले असतील आता. ब्लँकेट थंडी इतकी कडाक्याची ना ब्लँकेट जास्त घेतले जात होते. आणि चहा नाही थंडी असते की आपल्याला चहा गरमागरम पोहे वडापाव गरमागरम. हे बघा पोळपाट लाटणं. यात्रा म्हटली म्हणजे मेला राहिला तिथे पोळपाट लाटणं चष्मे चावी ठेवायचं भरपूर काही मिळतं. हे बघा मुलांची खेळणी असं काही होतं की तिथं नव्हतं. चला आता आम्ही निघालो होतो घराकडे. काही भाविक घराकडे जात होते, काही भाविक निघत होते, काही तिथं स्वयंपाक करून जेवण करत होते. तर आळंदीच्या पुढं निघून आलो होतो आम्ही. सगळी व्यवस्था केलेली असते भाविकांसाठी. आता घरी किती 12 वाजले होते. मला पुढे जाऊन घड्याळ दाखवतेच घरी गेल्यावर. आणि यात्रा वगैरे संपली तर हा रस्त्यामध्ये कोणीच दिसणार नाही तुम्हाला. सगळं सुमसाम झालेलं असतं 10 वाजले. पण यात्रेमुळे एवढी गर्दी दिसत होती 12 वाजले होते म्हणून. फोन करून घ्यायचे. हॉटेल वगैरे सर्व चालू होत्या 12 वाजले होते तरी पण. आणि काही जण बंद करत होते कारण की ते पण सकाळचे दमून गेलेलं असतं. 12 तरी पण चांगली दुकानं हॉटेली चालू होत्या 12 वाजले तरी. आता काही काहींचं बंद होत होतं, काही चालू होते.
आणि आता घरी आलो तर घरी बघा तुम्हाला वॉच दाखवते 12:15 झालेले आहेत. माझा तर आवाज पण निघत नव्हता, थंडीमध्ये आलेला होता ना, नुसतं दाखवलं.